घोडके ज्वेलर्सच्या नव्या दालनाचे भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न। परंपरा आणि विश्वास यांचे एक शतकाहून अधिक वारस जपणाऱ्या घोडके ज्वेलर्सच्या नव्या दालनाचे भव्य उद्घाटन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडलाय। नाशिककरांसाठी नवनवीन आकर्षक दागिन्यांच्या संग्रही भर घालणाऱ्या या दालनाच्या उद्घाटनाला मान्यवरांची प्रचंड उपस्थिती लाभली। या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक विलासराव उर्फ आप्पा रामनाथराव शिंदे, माजी महापौर वैशालीताई भोसले, सुवर्णाताई मटाले तसेच माजी महापौर यतीन वाघ उपस्थित होते। प्रमुख पाहुण्यांनी नारळ फोडून व रिबन कट करून या नव्या दालनाचे उद्घाटन केले। कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजक विनोद मुरलीधर घोडके, कविता विनोद घोडके, रोहन विनोद घोडके, करिश्मा रोहन घोडके, रोहित विनोद घोडके, कस्तुरी रोहित घोडके, आर्किटेक्ट निशांत जयंत खांदवे यांनी सर्व पाहुण्यांचे मनपूर्वक स्वागत केले। दालनाच्या वास्तुरचनासाठी आर्किटेक्ट निशांत जयंत खांदवे यांचे विशेष योगदान लाभले आहे। उद्घाटनाप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी घोडके ज्वेलर्सच्या शतकी परंपरेचे कौतुक केले। दागिन्यांच्या गुणवत्तेमुळे आणि विश्वासार्हतेमुळे घोडके ज्वेलर्सने ग्राहकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले असल्याचं यावेळी बोलताना पाहुण्यांनी सांगितले। नव्या दालनाच्या माध्यमातून ग्राहकांना अधिक चांगल्या सुविधा आणि आकर्षक दागिन्यांचा अनुभव घेता येणार असून पुढील काळात नाशिककरांना जागतिक दर्जाची सेवा देण्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केलाय। उद्घाटन सोहळ्यानंतर सर्व पाहुण्यांना दालनाची सैर घडवून आणण्यात आली। आकर्षक डिझाईन्स आणि नवीन संकल्पनेतील दागिन्यांचा मनोहारी संग्रह पाहून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले। परंपरा आणि विश्वास यांचे नाते जपत घोडके ज्वेलर्सने नव्या पर्वाची सुरुवात केली आहे। आज घोडके ज्वेलर्सच्या नवीन दालनाचा या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे। घोडके ज्वेलर्स हे गेल्या 125 वर्षापासून या शहरामध्ये त्यांच्या कामातून, त्यांच्या व्यवसायातून एक चांगला नाव लौकिक त्यांनी या ठिकाणी मिळवलेला आहे आणि नुसता व्यवसायच नाही केला तर ह्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी या संपूर्ण तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये जे काही त्यांचे ग्राहक आहेत त्यांच्यासोबत एक वेगळं आपुलकीचं नातं त्या ठिकाणी, कौटुंबिक नातं या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। व्यवसाय करत असताना खरं तर नुसता व्यवसाय म्हणूनच नाही, परंतु त्याला वेगळी जोड या घोडके परिवाराने आणि खास करून विनोदजी घोडके आणि त्यांचा संपूर्ण परिवार हा या ठिकाणी करत आहे। आज या ठिकाणी येऊन बघितलं तर संपूर्ण पंचक्रोशीतले नागरिक, त्यांच्यावरती प्रेम करणारे नागरिक या ठिकाणी भेटले आणि प्रत्येकाशी चर्चा झाली आणि खरोखरच एक आनंद या ठिकाणी याचा होतो की व्यवसाय करत असताना सुद्धा तुम्हाला एक वेगळी नाळ जोडता येते आणि हे काम घोडके बंधूंनी केलेले आहे। मी सर्वांच्या वतीने त्यांना आजच्या या नवीन दालनाच्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून असंच या ठिकाणी व्यवसाय हा वाढत राहो आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी खरी जी काही कमाई कमवलेली आहे ती कमाई म्हणजे त्यांचे जी काही ॲसेट आपण म्हणतो ती म्हणजे त्यांचा मित्रपरिवार आणि त्यांनी जोपासलेले लोक, त्यांनी जोपासलेले त्यांचा मित्रपरिवार याच्यामध्ये वृद्धी होत राहो, वाढ होत राहो याच त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। त्यांच्या नवीन दालनाला मनापासून शुभेच्छा, धन्यवाद। तर नमस्कार, घोडके ज्वेलर्स या शॉपचे उद्घाटन मोठ्या धूमधडाक्यात तसेच अनेक पाहुण्यांनी इथे उपस्थिती दर्शवलेली आहे। या दुकानाचे संचालक रोहन विनोद घोडके तसेच विनोद घोडके यांनी मोठ्या थाटामाटात उद्घाटन केलेले आहे। मोठे मोठे सभासद इथे उपस्थित होते। मोठे मोठे कार्यकर्ते, आमदार, खासदार, माजी नगरसेवक तसेच भावी नगरसेवक हे उपस्थित होते। तर आपण दुकानाचे संचालक रोहन विनोद घोडके यांच्याकडनं त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। नमस्कार, मी रोहन विनोद घोडके। आज आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला नाशिक शहराकडून। काय परत मी आलेल्या मान्यवरांचे आभार मानतो। धन्यवाद। तसेच दुकानाचे संचालक रोहित विनोद घोडके यांच्याकडनं आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। तर माझं नाव रोहित विनोद घोडके, संचालक घोडके ज्वेलर्स। आज आम्ही नवीन दुकानाचे उद्घाटन केलेलं आहे। तसंच तुम्ही सर्व लोकांनी जे आम्हाला प्रेम दिलं, आम्ही ते त्याबद्दल मनापासून धन्यवाद, आभार मानतो मी सगळ्यांचे। आम्ही आता नवीन काही डिझाईन्स पण चालू केलेले, ज्यांना आता जे सोनं
जेवढं महाग झालेलं आहे तर आता जसे सोनं कोणी महाग झाल्यामुळे असं हे होतं, हेवी होऊन जातं वेट, सगळे वेटमध्ये हेवी होतं. तसं आम्ही तसं नाही चालू केलं. आम्ही लाईट टू लाईट वेटमध्ये कमीत कमी वजनात जास्त मोठं दिसणारं सोनं आणलेलं आहे, जास्त मोठं दिसणारे दागिने आणलेले व आम्ही वरती चांदी सेक्शन व अजून आर्टिफिशियल ज्वेलरी तीसुद्धा नवीन चालू केलेली आहे. आम्हाला सगळ्यांनी एकदा भेट द्यावी हीच तुमच्या पुढे विनंती. आर्किटेक्ट निशान खांदवे. आज माझं काम म्हणजे विनोद मुरलीधर घोडके ज्वेलर्स हे नवीन दालन झालं. तर मी स्वतः काम केलं, पण मला खूप आनंद होतो या दालनात. आणि मोठमोठे राजकारणी लोक, मंत्री सगळ्यांनी इथं भेट दिली. त्यांच्याकडे खूप साऱ्या व्हरायटीज आहेत, म्हणजे गोल्डच्या 1 ग्रॅमपासून ते 10 ग्रॅमपर्यंत व्हरायटी आहे. मी वरती पण बघा चांदी सेक्शन वेगवेगळं आहे, आर्टिफिशियल ब्रायडल ज्वेलरी वगैरे त्यांनी उद्घाटन केलं आहे. खरंच खूप आनंद होत आहे. मी आलेल्या सगळ्या पाहुण्यांचा आभार मानतो आणि एकदा घोडके परिवाराला पण आभार मानतो. धन्यवाद. मी कविता विनोद घोडके. आमचं पहिले दुकान मुरलीधर विश्वनाथ घोडके हे पगडबंद लेनमध्ये आहे. आज माझ्या दोन्ही मुलांनी नवीन दालनाचं आहे. आज हे नवीन दुकान आम्ही गायधनी गल्ली चांदीच्या गणपतीच्या मागे इथे उघडत आहे. तर आपण सर्वांनी या दुकानाला येऊन मुलांना चांगले शुभ आशीर्वाद देऊन एकदा ह्या दुकानाला अवश्य भेट द्या. इकडे दोन्ही मुलांचे मी कौतुक करत आहे. त्यांनी छोट्या वयात खूप सुंदर काम केलेलं आहे. तर तुम्ही सर्वांनी यांना शुभ आशीर्वाद द्या आणि आमच्या दुकानाला नक्की जरूर येऊन भेट द्या. माझ्या ह्या दोन्ही मुलांना आणि दोन्ही सुनांना नवीन वाटचालीबद्दल खूप शुभेच्छा. आमच्या नाशिक शहरातली घोडके आमच्या महाराष्ट्रामध्ये राहणारे लोक आहेत आणि त्यांच्या विनोद आणि त्याच्या आईवडिलांपासून आमचे संबंध आहेत. कारण खूप जुनी पिढी असल्यामुळे आमची आई पण त्यांच्याकडे यायची, नंतर कालांतराने आमचे पण सोर्सेस त्यांच्याकडेच आले आणि आता त्यांनी एक इथे नवीन दुकान गणपतीच्या मंदिराच्या मागे टाकलं. त्याबद्दल त्यांना खूप शुभेच्छा. त्यांच्या मुलांनी अशीच प्रगती करू, ते पुढे जात राहू आणि उत्तरोत्तर चांगली प्रगती होऊन अजून त्यांची एकाची 2, 2चे 4 अशी दुकानं होत राहू हीच त्यांना सर्वांना माझी शुभेच्छा. धन्यवाद. आज मेन रोड येथील जुनी पिढी असलेले घोडके सराफ यांच्या पुढच्या पिढीचं अजून एक नवीन दालनाचं उद्घाटन आपल्या रविवार पेठेतील गायधनी गल्ली येथे झालंय आणि त्या उद्घाटनाप्रसंगी मटाले परिवाराचे आणि घोडके परिवाराचे खूप जुने ऋणानुबंध आहेत. त्याच्या निश्चितच नवीन पिढीला रोहन दादा आणि रोहित दादा या दोघांनाही शुभेच्छा देण्यासाठी आम्ही इथे आलो आणि त्यांनी आज गुरुपुष्पामृत मुहूर्तावर आज या नवीन व्यवसायाची जी सुरुवात केली आहे, निश्चितच त्यांना खूप भरघोस असं यश मिळेल अशी दत्त महाराजांकडे प्रार्थना करते आणि आम्हाला बोलवलं त्याबद्दल परत एकदा यांना खूप धन्यवाद आणि आभार. तर घोडके ज्वेलर्सच्या उद्घाटनानिमित्त काही प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत, तर त्यांच्याकडून आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. मी किशोर ओडेकर. आमचे नमस्कार, मी सौ श्रद्धा राजकर. आज आमच्या सुवर्ण समाजाच्या नामवंत व्यक्ती जे मुरलीधर घोडके आहेत, गेल्या 150 वर्षांपासून आमच्या समाजामध्ये त्यांची एक सुवर्ण पिढी होती आणि त्याचा आज रूपांतर त्यांच्या नातवांनी म्हणजेच रोहन आणि रोहित घोडके यांनी चांदीच्या गणपतीच्या मागे एक सुंदरसं असं दालन सुरू केलेलं आहे. तिथे चांदीचे आणि सुवर्ण अलंकार सर्व उपलब्ध आहे. तर आज मी श्रद्धा राजकर, जी नाशिकमध्ये सिनेमेकअप आर्टिस्ट आहे आणि एज अ स्किन हेअर एक्सपर्ट आहे, आयुर्वेदा एक्सपर्ट. सो माझ्या वतीने आपल्या सर्वांना विनंती आहे आग्रहाची की आपण सर्वांनी इथे येऊन नक्कीच भेट द्यावी. इथे संपूर्ण अलंकार आपापल्या पद्धतीने खूप वेगवेगळ्या सुसज्ज कलाकृतीने निर्मित केले गेलेले आहेत आणि हे अलंकार अत्यंत शोभनीय आहे येणाऱ्या प्रत्येक सणासाठी आणि उत्सवासाठी. तर माझी सर्वांना अप्रतिम विनंती आहे की प्रत्येकाने इथे भेट देऊन आणि सुंदर अलंकारांचा नक्कीच अनुभव. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.